नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना नवीन वर्षाच्या व संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत पहिला सण येतो म्हणजे मकर संक्रांत। हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो। महाराष्ट्रातही या सणाला विशेष असे महत्त्व आहे। या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच सुगडे पूजनालाही महत्त्व आहे। अनेकांना सुगडे पूजा काय आहे ते माहित नसतं आणि अनेकांना त्याची माहिती आहे, पण नवविवाहित महिलांना जर याबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला सुगडे पूजन विधी आणि साहित्य सांगणार आहे। सुगडं पूजण्यासाठी लागणारे साहित्य: मोठे काळे सुगडे, त्याहून छोटे लाल सुगडे, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळदी कुंकू, गव्हाच्या ओंब्या, पाट किंवा चौरंग, लाल कापड, हळदी कुंकू, दिवा, समई, फुले, तांदूळ आणि गहू अक्षदा इत्यादी, तिळगुळ, हलवा इत्यादी त्या दिवशी लागते। मकर संक्रांतीला सुगडे पूजन कसे करावे? सुगडाची पूजा ही पाटावर किंवा चौरंगावर मांडावी। पाटाभोवती छान रांगोळी काढावी। पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे। पहिले सुगडाला 5 ठिकाणी उभं असं हळदी कुंकू लावून घ्यावे। आता हे सुगडे तांदूळ किंवा गहूवर ठेवावे। यानंतर सुगड्यामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळदी कुंकू, गव्हाच्या ओंब्या घालाव्या। काळा रंगाचे मोठे सुगडे असतात त्यावर लाल रंगाचं सुगडं ठेवून दोन्हीत वाण भरावे। सुगडावर अक्षदा, फुलं, हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। यानंतर धूपदीप अर्पण करावे आणि सुगडाला तिळाचे लाडू किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवावा। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नव्या नवरीला वौसा कसा देतात हेही तुम्हाला सांगते। काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला वौसा दिला जातो। शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळ्या साडीसोबत ओटी भरली जाते। तिला हलव्याच्या दागिन्यांचा साज शृंगार केला जातो, अशी परंपरा आहे। शिवाय नवीन नवरी 5 वर्षी वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर असे वाण दिले जाते। त्यानंतर तिला जे आवडेल त्या वस्तू ती तिथून पुढे वाण म्हणून घेते। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे कमेंट मध्ये जरूर लिहा व शेअर करा। अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून टाका। पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।